लाडकी बहीण योजनेमध्ये अशा प्रकारे एक नवीन अपडेट आलेली आहे की ज्यामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींना 1750 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर यामधलं सत्यता काय आहे आणि हे 1750 कोणत्या लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जे तुमचे 2 महिने जुलै आणि ऑगस्ट याबद्दलची सुद्धा सध्याची परिस्थिती काय आहे या संदर्भात सुद्धा आपण तुम्हाला माहिती सांगणार। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये यंदा महिलांच्या खात्यात 1500 नाही तर 1750 नेमका निर्णय कोणी घेतला? तर बघा, हा जो निर्णय हा महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढेही महिला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या जेवढेही महिला आहे त्यांच्यासाठी घेतलेला नाही आहे। मध्य प्रदेशमध्ये हा निर्णय घेतलेला आहे की ज्यामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांना 250 रुपये रक्षाबंधन ओवाळणी म्हणून एक्स्ट्रा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येत आहे। परंतु हे महाराष्ट्रामध्ये होणार नाही आहे किंवा अजूनपर्यंत याबद्दलची कोणतीही अपडेट महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली नाही आहे। त्यामुळे जेवढ्याही लाडक्या बहिणी पात्र आहे महाराष्ट्रामध्ये त्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये हे जुलै महिन्याचे, आणि समजा जर ऑगस्ट महिन्याचा GR आला तुमचा तर ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला 1500 असे 3000 रुपये मिळू शकतात। ठीक आहे, 1500 तर तुमचे फिक्स आहे, कारण 1500 रुपयाचा जो GR आहे जुलै महिन्याचा हा ऑलरेडी जाहीर झालेला आहे। फक्त त्याबद्दलची DBT शासनाने अजूनपर्यंत ॲक्टिव्ह केलेली नाही आहे। तर ॲक्टिव्ह न करण्याचं कारण हे कोणालाच अजून माहिती नाही आहे। त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा जुलै महिन्यासोबत येणार का? मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 हप्ते हे सोबत येणार नाही आहे किंवा 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली टाकण्यात येणार नाही आहे। एकच होऊ शकते की जर अजून तुमचा हप्ता 8 दिवस लेट झाला, समजा जुलै महिन्याचा जो GR प्रसिद्ध झालेला आहे तो जर हप्ता लेट झाला तर, आणि त्या अगोदर जर ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचा GR प्रसिद्ध करण्यात आला, म्हणजे काय होणार? जुलै महिन्याचा हप्त्याचा GR आलेला आहे, ऑगस्ट महिन्याचा 8 दिवसानंतर हप्त्याचा जो GR आहे तो येऊन जाणार, म्हणजे 2 GR येऊन जाणार आणि दोघांचे 1500 असे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात। समजलं का संपूर्ण लाडक्या बहिणींना? त्यामुळे हप्ता एकाही लाडक्या बहिणीला अजूनपर्यंत पाठविण्यात आलेला नाही आहे। आणि जर आज उद्या परवा हे 3 दिवस जे वर्किंग दिवस आहे आता उद्यापासून किंवा आजचा दिवस सुद्धा यामध्ये जर DBT ॲक्टिव्ह केली समजा, तर तुम्हाला फक्त येणार ते म्हणजे 1500 रुपये, आणि ते असणार आहे तुमचे जुलै महिन्याचे। क्लिअर? तर अशा प्रकारे ही अपडेट आहे, आणि हे 1700 रुपयाची अपडेट महाराष्ट्रासाठी नाही आहे, म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय। आपण पात्र जरी असेल तर आपल्याला 250 रुपये एक्स्ट्रापर्यंत अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केलेली नाही आहे की 250 रुपये हे एक्स्ट्रा येणार आहे तुम्हाला रक्षाबंधन गिफ्ट म्हणून। तर रक्षाबंधन गिफ्ट अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं नाही आहे। तर ज्या लाडक्या बहिणी पात्र असेल, येत्या 3 दिवसामध्ये जर तुमचा हप्ता जमा करून देण्यात आला शासनाकडून तर तुम्हाला जुलै महिन्याचा 1500 रुपये हप्ता जमा केला जाणार, आणि जेव्हाही तुमचा ऑगस्ट महिन्याचा GR प्रसिद्ध होऊन जाणार तेव्हा तुम्हाला तुमचा जोही ऑगस्टचा हप्ता आहे तो 1500 रुपये तो सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। आणि होऊ शकते की येत्या 5-6 दिवसात सुद्धा GR येऊ शकतो, कारण की शासनाला सुद्धा माहिती आहे की रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनची ओवाळणी बहिणींसाठी देऊ शकते। त्यामुळे होऊ शकते की जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा थांबून ठेवलेला असू शकतो, जेणेकरून जुलैचा 1500 रुपये तर ऑगस्टचे 1500 रुपये असे तुम्हाला 3000 रुपये देण्याचा शासनाचा विचार असू शकतो रक्षाबंधन गिफ्ट म्हणून। त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, DBT ॲक्टिव्ह झालेली नाही आहे, कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्ता जमा झालेला नाही आहे। आता आजच्या डेटमध्ये जर काही अपडेट आली तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।